आज आपण उरलेल्या चपातीपासून पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत। कधी-कधी आपल्या सकाळच्या चपात्या उरतात आणि अशा वेळेला त्याचं काय करावं ते समजत नाही। त्यावेळेला तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। त्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा टाकून घेतला। इथे मी एक बारीक टोमॅटो छान असं चिरून घेतलेला आहे। त्यामध्ये मी एक शिमला मिरची, थोडासा कोबी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा यातील कोणती एखादी भाजी स्किप देखील करू शकता। यामध्ये मी 1 चमचाभर लाल तिखट टाकलेले आहे। त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा मी इथे धना पावडर टाकलेली आहे। हे मिश्रण आता आपण छान असं एकजीव करून घेणार आहोत। हे मिश्रण मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी सकाळीच एक 4-5 तासापूर्वी केलेल्या या चपात्या आहेत। त्यातील एका चपातीला मी इथे टोमॅटो केचप छान असं लावून घेणार आहे। तुम्ही त्याचबरोबर पिझ्झा सॉस किंवा रेड चिली सॉस असा कोणताही सॉस वगैरे लावून घेऊ शकता। त्यामुळे आणखीनच याला टेस्ट छान येईल। इथे मी टोमॅटो केचप छान असं पूर्ण चपातीवर पसरून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी चपातीला टोमॅटो केचप लावून घेतलेलं आहे। इथे आपण चपातीच्या अर्ध्या भागामध्ये आपण जे भाजीचं मिश्रण बनवलेलं होतं त्या भाज्यांचं मिश्रण आपण टाकून घेणार आहोत। चपातीच्या अर्ध्या भागातच ह्या भाज्या टाकून घ्यायच्या। त्यानंतर आपण भरपूर असं त्यावर चीज टाकून घेणार आहोत। इथे मी चीज किसून घेतलेलं आहे। भरपूर असं चीज टाकून घ्यायचं, त्यामुळे आपल्या ही चपाती अगदी टेस्टी अशी लागते। इथे मी एक तवा गरम करून घेतला आणि त्यावर 1 चमचाभर तूप टाकून घेतला आणि त्यावर ही चपाती ठेवलेली आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटरचा देखील वापर करू शकता। इथे आपली चपाती एका बाजूने छान अशी भाजत आलेली आहे। आपण वरून थोडंसं तूप आणखीन लावून घेणार आहोत आणि तूप लावून पुन्हा पलटी करायची आणि दोन्ही बाजूने छान अशी ही चपाती भाजून घ्यायची अगदी कुरकुरीत होईपर्यंत। तुम्ही पाहू शकता इथे आपली चपाती छान अशी दोन्ही बाजूने गोल्डन रंग होईपर्यंत इथे मी भाजून घेतलेली आहे। हा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।